नाही ती बहीण कसली. पण हा त्याच्याबद्दलचा गैरसमज आहे तुझा. अगं तुझ्या मनात त्याच्याविषयी श्रद्धा असेल ती बंधू प्रेमाची. पण शिल्पा, माणसाचं मन मध्ये एक मयसभा आहे. मयसभा आपल्याला जिथं दगड दिसतं तिथं पाणी असतं, आणि जिथं पाणी असतं तिथं आपल्याला दगड दिसतो. बाबा मला कळत नाही तुमचा मुलगा इतका राग का? माहिती असून मूर्खासारखा प्रश्न विचारते. अगं याच आश्चर्य वाटतंय मला. दिवसेंदिवस त्याचे रंगटग वाढत चालले. दादागिरीला ऊत येतो त्याच्याबद्दलच्या अनेकाच्या तक्रारी ऐकून ऐकून मी फार हैराण झालोय. हे तू सगळं पाहतेस, ऐकतेस, काही उलट मला विचारतेस त्याच्यावर इतका राग का म्हणून. अगं चिरून नाही काय फुलं वाहू द्यायची त्यांनी आणि पूजा करून द्यायची. असा बल पहिली होण्यापेक्षा माझ्या कुलात जन्माला आला नसता ना तर फार बरं झालं असतं. रोज याचा फुलांना राडा ठरलेला. एक दिवस तरी सरळ शांतपणे गेलाय का आता का बोलत नाही. आता मी तरी काय बोलणार बाबा. बहिणीचा जीव राहत नाही म्हणून मी त्याची बाजू घेतो. पण जिथे तो तुमचं काही ऐकत नाही तिथे तो माझं तरी काय ऐकणार. यापुढे तुम्ही दोघांनी काही बोलू नका. त्याचा बंदोबस्त मी आता चांगलाच करतो. सगळं सांगून ऐकलं तर ठीक, नाही तर कॉलेज बंद करतो त्याचं. राहा म्हणावं घरातच. आता कॉलेज बंद करून काय होणार आहे बाबा. उलट अजूनच मोकाट सुटेल. सुटू दे. विकत मागायची त्याच्या नशिबात असेल त्याला मी तरी काय करणार. सांगून ऐकत नाही, नीट वागत नाही. कॉलेजला तर नेहमी जाण्या, मग विनाकारण फी भराच कशाला. आणि पैसे काही झाडायला लागत नाही. पैसे कमवायला लागल्याशिवाय माणसाला पैशाची किंमत कळत नसतच मला. तू जा आपल्या कामाला, मी थांबतो इथं थोडा वेळ. नाहीतर नेहमीप्रमाणे ठरलेलंच आहे. शोध दुसरं काय. कारण जन्म दिला आम्ही त्याला आणि त्याने जन्माला येऊन अशी आमचं मेहरबानी केली. तू जा आपल्या कामाला. आवाज ओळखीचा असेल माझा. असे रागावून जाऊ नका. मी म्हणताना मला वचन दिले तुम्ही. तिन्ही मुलांचा अगदी फुलासारखं जपेल म्हणून. मग माझ्या मुलावर असे फिरता का. तो दूर आहे हे खरं आहे. मला समजावून सांगा. मायाची पात्र घालून त्याला तुमच्या विश्वासात घ्या. अहो आपल्या घरात तोच खरा कर्तव्य होणार आहे हो. पण दैव अजून त्याला साथ देत नाही. त्याला तो तरी काय करणार. आतापर्यंत एवढे खर्च घेतले तुम्ही मुलांना. यापुढे घ्या. त्यांना अंतर देऊ नका. अहो देणार नाही याची खात्री आहे ना. पण तरी सुद्धा आईचा आत्मा म्हणून आज बऱ्याच दिवसांनी तुम्हाला भेटायला आले. येते मी. बाबा असे आईच्या पुढजवळ उभे राहून कसला एवढा विचार करताय. आईची आठवण आली का तुम्हाला. हो, तुमच्या आईची आठवण आली मला. तुमच्या तिघांच्या चिंतेने मी एवढा हैराण झालो. वाटत या क्षणी ती हयात हवी होती. पोरांच्या वायात पानाने बाप हैराण झाला तर त्याला पत्नीच्या सहानुभूतीचा केवढा मोठा आधार असतो रे. पण तुम्ही लहान असताना तुमची आई हे जग सोडून गेली. आणि
आणि माझा तो एकुलता एक आधार सुद्धा तिथेच संपला रे, तिथेच संपला. अहो पण बाबा, मी आणि शिल्पानं आपल्याला मनस्ताप होईल असं कृत्य केलंय का? आता मुलाच्याच बाबतीत म्हणा तर त्याला आम्ही तरी काय करणार? त्याच्या त्या सुवैर वगैरे आम्ही जबाबदार आहोत का? मुन्ना मुन्ना मुन्ना, जिकडे तिकडे त्याचंच नाव, त्याच्या तक्रार ऐकू येतात. वाटतं कधी कधी गोळी घालून ठार करावं त्याला आणि सुटावं या कटकटीतून कायमचं. मग मग हरकत नाही फाशी गेलं तरी, निदान ही फाशी तरी, निदान ही बेदारी तरी कमी होईल. असा अविचार करून पुढे पश्चाताप करण्याची वेळ येईल आपल्यावर. तुम्ही डोकं शांत ठेवून विचार करा. असा वैतागून भलताच निर्णय घेण्यात काय अर्थ आहे? यापुढे मी कोणाचं काही सुद्धा ऐकणार नाही. सरळ सांगून ऐकलं तर ठीक, नाही शेवटी देतो खायला आपलं. शाळेला आले काटा जन्माला, शाळेला आले काटा जन्माला. बाबा, दादा, आता बाबा बाहेर गेलेत का? हो, वैतागून गेले. कोणावर रे? दुसऱ्या कोणावर? आपल्या मुन्नावर. त्याने तर हैराण केलंय बाबांना आणि आपल्याला सुद्धा. हा असला भाऊ नसताना तर फार बरं झालं असतं. अरे दादा, आता त्याचा स्वभावच तसा तापट आहे, त्याला आपण तरी काय करणार? हा गैरसमज आहे शिल्पा तुझा. तो असा कामातून जायला त्याला कारण सुद्धा आपले बाबाच आहेत. त्यांच्या अतिदाराने तो असा वाह्यात झालाय आणि आता रडून तरी काय उपयोग? एकदा का बाण हातातून सुटला की परत तो कधी भात्यात येत नसतो. शिल्पा, तसाच एकदा स्वयंस्वच्छंदी झालेला मुलगा पुन्हा बाबाच्या ताब्यात येणं कधीच शक्य नाही. दादा, आता बाबांचं तरी काय चुकलंय त्या? आई गेल्यावर आईच्या मायेने त्यांनी आपल्याला मोठं केलं आणि त्याचेच नाही तर आपले सुद्धा तितकेच लाड केलेत त्यांनी. खरंय, पण त्याच्यापेक्षा कमीच. मी मॅट्रिकला नापास काय झालं तेव्हा बाबांनी केवढं आपल्याने तांडव केलं. हव्या त्या शिव्या दिल्या आणि हा कसा बसा दुसऱ्याची कॉपी करून पास झाला त्याचा केवढा उगवतं. त्याला नवीन कपडे काय, कॉलेजात काय घातलं. पण थोड्याच दिवसांनी कळलं बाबांना कोण चांगलं आणि कोण वाईट. आणि आता रडताय कशाला? आणखी लाभ करा म्हणावं त्याचे. कुठल्या तरी खुनाच्या केस मध्ये पहिला येईल तो. असा अभद्र काय बोलतोय दादा? नाही तसाही असला तरी आपला सख्खा भाऊ आहे तो. याचा विचार त्याने केलाय कधी? कधी तो बोलला आपल्या बरोबर? आपल्या या सवय वागण्याने स्वतःच्या वडिलांना, वडील भावाला, बहिणीला किती मनस्ताप सहन करावं लागतं याचा विचार त्याने केलाय कधी? दारू, जुगार, दादागिरी या सगळ्या गोष्टी अगदी तरबेज झालाय तो. दादा, नाही तो तसा झालाय हे खरंय, पण आपण रक्ताच्याच नात्यांनी असं केल्यावर तरी मायेची इच्छा ठेवावी तरी कोणी? आणि तिथेच मायेचा आदर मिळाला नाही तर काहीतरी राहिलंय काय त्याच्या बाबतीत? बापांचा अपमान करायला मागे पुढे पाहत नाही. 2-3 वेळा तर माझ्या अंगात सुद्धा धावून आला मला मारायला. का? तर मोठा भाऊ या नात्याने 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या म्हणून. तू शांत हो दादा. आज तो आला ना, मी समजावते त्याला. कदाचित माझं ऐकेल तो. तो तुझा काही ऐकणं कधीच शक्य नाही. हा तुझा भ्रम आहे. अगं जिथं बाबांचं ऐकत नाही तिथं तुझा काय तो ऐकणार? उलट तुझा सुद्धा तो अपमान करेल. केला तर करू दे, मला मुळीच वाईट वाटणार. तो सुद्धा माझा मोठा भाऊ आहे ना दादा. त्याला हक्क आहे माझा अपमान करण्याचा. तुला एवढी घाई झाली आहे अपमान करून घेण्याची तर त्याला मी तरी काय करणार? सांग त्याला आणि घे करून स्वतःचा पाण उतारा. मग रडू नकोस म्हणजे झालं. आता तू कुठे चाललायस? दुसऱ्या कुठे जाणार? येतो नाक्यावर जाऊन पाहतो आमच्या पराक्रमी बंधुराजकडे दिसतात का ते? करणार काय? वडील भाऊ पडलो ना आम्ही, मग धाकट्या भावाची काळजी आम्ही नाही तर